हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा रिस्क मॅनेजमेंट इन बँकिंग अँड इन्शुरन्सचे MCQs कव्हर करणार आहे, जे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर आणि क्लर्कसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 25 MCQ सॉल्व्ह करतो आहे. हा आपला 19th व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 25 MCQ कव्हर केला आहे. पूर्ण प्लेलिस्ट चॅनलच्या पेजवर आहे. तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते मिळून जाणार, MCQ प्लस थेरी बेस्ड सुद्धा. ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बी आपण सॉल्व्ह करत आहे आणि जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण ट्राय करत आहे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला एक लाईक पण करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकता. हा आपला 19th व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट इन बँकिंग अँड इन्शुरन्सचे क्वेश्चन्स कव्हर करत आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन द रिस्क ऑफ लॉसेस इन ऑन ऑर आउट ऑफ बॅलन्स इन बॅलन्स शीट पोझिशन अरायझिंग फ्रॉम मुवमेंट इन मार्केट प्राइस इज कॉल्ड. बघा, बँकेच्या ताळेबाह्य किंवा ताळेवरील व्यवहारामध्ये बाजारातील किमतीत चढ उतारात होणाऱ्या तोट्याचा धोका काय म्हणतो? आन्सर आहे त्याला सेकंड, मार्केट रिस्क, बाजार धोका. नेक्स्ट, सेकंड, द रिस्क दॅट अराइज फ्रॉम द पॉसिबिलिटी ऑफ नॉन पेमेंट ऑफ लोन बाय बॉरोवर्स इज नोन ॲज. कर्जदारांनी कर्ज न फेडण्याच्या शक्यतेतून निर्माण होणारा धोका काय म्हणतात? आन्सर आहे त्याला सेकंड, क्रेडिट रिस्क, पतधोका. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर कंपोनंट ऑफ मार्केट रिस्क. खालीलपैकी कोणता बाजार धोक्याचा प्रमुख घटक आहे? तर बघा, इंटरेस्ट रेट रिस्क, फॉरेन एक्सचेंज रिस्क अँड इक्विटी प्राइस रिस्क. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. व्याजदर धोका, परकीय विनिमय धोका आणि इक्विटी किंमत धोका. Next, fourth, when a bank image and public standing is in doubt leading to the public loss or confidence in the bank is called. जेव्हा बँकेची प्रतिमा आणि सार्वजनिक विश्वास धोक्यात होतो तेव्हा तो धोका काय म्हणतो? आन्सर आहे थर्ड, रेपुटेशनल रिस्क, प्रतिमा धोका. नेक्स्ट, फिफ्थ, लिगल रिस्क इन बँकिंग इज बेस्ट डिस्क्राईब ॲज. बँकमधील कायदेशीर धोका याचे योग्य वर्णन कोणते आहे? आन्सर आहे सेकंड, लॉस फ्रॉम लॉसूट ड्यू टू इम्प्रॉपर अप्लिकेशन ऑफ लॉ. कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे खटल्यातून नुकसान. नेक्स्ट, सिक्स, बॉन्ड आर क्लासिफाईड ॲज विच टाईप ऑफ सिक्युरिटी. बॉन्ड्स कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीज म्हणून ओळखले जातात? आन्सर आहे सेकंड, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी, निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज. नेक्स्ट, सेवन्थ, अ झिरो कुपन बॉन्ड मेक्स. झिरो कुपन बॉन्ड काय करत नाही? आन्सर आहे सेकंड, नो कुपन पेमेंट, कोणतेही कुपन पेमेंट नाही. नेक्स्ट, 8, YTM स्टँड फॉर. YTM याचा अर्थ काय आहे? आन्सर आहे सेकंड, इल्ड टू मॅच्युरिटी, परिपक्वतेपर्यंत उत्पन्न. नेक्स्ट, 9, अ नॉर्मल इल्ड कर्व इज. सामान्य इल्ड कर्व कशी असते? आन्सर आहे सेकंड, अपवर्ड स्लोपिंग, चढणारी. नेक्स्ट, 10th, स्वॅप्शन आर. स्वॅप्शन म्हणजे काय? आन्सर आहे थर्ड, ऑप्शन्स ऑन स्वॅप, स्वॅपवरील पर्याय. तसंच बघा, फॉर्म्युला बेस, प्रॉब्लेम बेस MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याची प्राईज आहे 50. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला PDF मिळून जाईल. याच्यामध्ये टोटल 300 सोल्युशन्स विथ प्रॉब्लेम्स दिले आहे, प्लस 300 असाइनमेंट्स आहे आणि पूर्ण फॉर्म्युलेज दिलेले आहे. ज्यांना पण ही PDF पाहिजे असेल त्यांनी मेसेज करून तिथे PDF घेऊ शकता. तसंच बघा, 11th नंबरचा क्वेश्चन आहे, प्राइस सेन्सिटिव्हिटी आहे हायर फ्रॉम. किंमत संवेदनशीलता जास्त कुठे असते? आन्सर आहे सेकंड, लॉंगर टेनर बॉन्ड्स, जास्त मुदतीचे बॉन्डवर. नेक्स्ट, 12th, अ सेफ हेवन फॉर इन्व्हेस्टर्स मनी इज. गुंतवणूकदाराचे सुरक्षित क्षेत्र कोणते आहे? आन्सर आहे थर्ड, डेप्थ मार्केट, कर्ज बाजार. नेक्स्ट, 13, अ फॉल इन इंटरेस्ट रेट विल मेक प्राइस ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. व्याजदर कमी झाल्यास सरकारी सिक्युरिटीजच्या किमतीत काय होईल? आन्सर आहे सेकंड, गो अप, वाढतील. नेक्स्ट, 14, IRF स्टँड फॉर. IRF म्हणजे काय होते? आन्सर आहे फर्स्ट, इंटरेस्ट रेट फ्युचर, व्याजदर भविष्य करार. नेक्स्ट, 15, टू हेज द इंटरेस्ट रेट रिस्क ऑफ 4 million ऑफ ट्रेजरी बॉन्ड विथ 1 lakh फ्युचर कॉन्ट्रॅक्ट यू वुड नीड टू परचेस. बघा, 4 मिलियन्सच्या ट्रेझरी बॉन्डसाठी $1,00,000 फ्युचर्स करारावर वापर करून व्याजदर धोका जाणण्याची किती करार करावे लागतील? आन्सर आहे सेकंड, 40 कॉन्ट्रॅक्ट्स. नेक्स्ट, 16,
राइज इन इंटरेस्ट रेट डॅश मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट्स लायबिलिटी कन्झर्वेटली फॉलिंग इंटरेस्ट रेट डॅश द मार्केट व्हॅल्यू. बघा, व्याजदर वाढल्यास मालमत्ता किंवा देयतेची बाजार किंमत डॅश होते आणि व्याजदर घसरल्यास डॅश होते. आन्सर आहे डिक्रीज और इन्क्रीज सेकंड. ठीक आहे. इंटरेस्ट रेट decrease the market value of assets or liability. Conversely, falling interest rate increase the market value. ठीक है. Next 17. The economic value of bank can be viewed as a present value of banker asset. बँकेचे आर्थिक मूल्य म्हणजे बँकेच्या अपेक्षित डॅशचे वर्तमान मूल्य. तर आन्सर आहे थर्ड नेट कॅश फ्लो निव्वळ रोख प्रवाह. नेक्स्ट 18. प्रोलिफरेशन ऑफ NPA रिझल्ट इन इन्क्रीजिंग. NPA वाढल्यास खालीलपैकी कोणता धोका वाढतो. तर आन्सर आहे थर्ड मॅच्युरिटी मिसमॅच मुदत विसंगती. नेक्स्ट 19. द रिस्क दॅट अराइज वेन अ टेक्नॉलॉजी सिस्टम माल फंक्शन इज क्लासिफाईड ॲज. तंत्रज्ञान यंत्रणेत बिघाड झाल्यास निर्माण होणारा धोका काय म्हणतो. तर आन्सर आहे सेकंड ऑपरेशनल रिस्क कार्यात्मक धोका. नेक्स्ट 20. The risk arising from insufficient capital to cover certain asset value decreases. मालमत्तेच्या अचानक घटलेल्या किमती झाकण्यासाठी पूरक भांडवलाची कमतरता झाल्यास निर्माण होणारा कोणता धोका आहे. आन्सर आहे थर्ड इनसॉल्व्हन्सी रिस्क दिवाळखोरीचा धोका. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तेव्हाच मला प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. नेक्स्ट 21. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ क्रेडिट रिस्क. खालीलपैकी कोणता प्रकार पतधोका नाही. आन्सर आहे थर्ड बेसिस रिस्क बेसिस धोका. ठीक आहे. नेक्स्ट 22. द रिस्क ऑफ पोर्टफोलिओ विथ ओव्हर एक्सपोजर इन स्टील सेक्टर विल बी. स्टील क्षेत्रात अधिक गुंतवणूक असलेल्या पोर्टफोलिओचा धोका काय असेल. आन्सर आहे थर्ड मोर दॅन सिस्टमॅटिक रिस्क प्रणाली धोकापेक्षा अधिक. Next 23. The risks that arise due to overselling of credit qualities. क्रेडिट क्वालिटी बिघडल्यास कोणता धोका निर्माण होतो. आन्सर आहे सेकंड क्रेडिट स्प्रेड रिस्क क्रेडिट स्प्रेड धोका असतो. नेक्स्ट 24. द मॉडेल कंबाइनिंग 5 फायनान्शियल रेशियो टू एक्सेस अ बॉरोवर फायनान्शियल हेल्थ इज. 5 आर्थिक गुणोत्तराद्वारे कर्जदाराचे आर्थिक आरोग्य मोजणारे मॉडेल कोणते आहे. आन्सर आहे सेकंड एल्टमॅन झेड स्कोर. ठीक आहे. Next 25. A transaction where financial security are issued against cash flow generated from a pool of asset is called. जेव्हा मालमत्तेच्या गटातून उत्पन्न होणारा रोख प्रवाहावर आधारित सिक्युरिटीज जारी केले जातात ते व्यवहार काय म्हणतो. आन्सर आहे त्याला सेक्युरिटायझेशन सुरक्षाकरण. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्सच्या ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. महाट्रान्सकोची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड PDF अवेलेबल आहे आणि रिव्हिजन बेस्ड सुद्धा PDF अवेलेबल आहे. प्राइजेस गिवन आहेत. या प्राइजेसवर तुम्हाला मिळून जाणार. दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे इथे मेसेज करा. तिथे तुम्हाला त्या PDF त्या प्राइसवर मिळून जातील. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.